ओके, नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला 6th स्टँडर्डचा डिव्हिजिबिलिटी जो चॅप्टर आहे आपला पूर्ण बेसिक वरती क्लिअर करून घ्यायचे बघा। आणि हा चॅप्टर असा आहे का फ्युचरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। ओके, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा काय पहिल्यांदा लक्षात घ्या, एक आपण रिकॉल म्हणून का जे जुनं आपल्याला आठवतं ते आपण घेणार आहे। बघा काय याला मराठीमध्ये कसोट्या अशा म्हणतात। 2ची कसोटी, 3ची, 5ची, 9ची कसोटी, 10ची कसोटी, 11ची कसोटी, अशा प्रकार। आता समजून घ्या। बघा स्टार्टिंगला बघा डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे 2ची कसोटी काय किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ द 2 म्हणजे अशी कोणती संख्या असेल 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट असू द्या, पण त्या संख्येला आपण एखाद्या नंबरने डिवायडेशन करू शकतो का नाही हे आपल्याला बघायचे। मग त्याच्यासाठी आता सिंपल ट्रिक्स समजून घ्या। बघा काय आता एखाद्या नंबरला जर तुम्हाला 2 ने डिवाइड करायचा असेल किंवा तुम्ही करू शकतात का नाही हे ओळखायचं तुम्हाला एक आहे। बघा काय तुमचा का एंडिंग नंबर लक्षात घ्या, काय एंडिंग किंवा त्याला आपण म्हणतो लास्ट डिजिट किंवा त्याला म्हणतो युनिट व्हॅल्यू असे आपण त्याला म्हणतो। बघा म्हणजे काय एखाद्या नंबरच्या जर लास्टला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा अंक येत असेल, एखादा नंबर येत असेल, मग तो किती पण डिजिट मध्ये असू द्या, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, किती पण असू द्या, पण लास्टला जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा नंबर येत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो का डिव्हिजिबल बाय 2। समजा एक एक्झाम्पल घेतो मी इथे शॉर्ट मध्ये। बघा एक एक्झाम्पल घेतलं, 288 घेतलं, लास्टला कुठला अंक आला 8 आला का, याच्यातला 8 म्हणजे काय झालं का याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो। एनी डाउट्स? पुढे बघा आता आपल्याला बघायचे, समजा आपण डिव्हिजिबल बाय 5 आणि 10 ची बघून घेऊया आणि नंतर 3 ची घेऊया, कारण तुम्हाला या चॅप्टर मध्ये 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरायची आहे। ओके, बघा डिव्हिजिबल 5 काय सांगतो आपल्याला का एखाद्या नंबरच्या जर लास्टला एखाद्या नंबरच्या युनिट व्हॅल्यूला एकक स्थानी 0 किंवा 5 येत असेल ना, बघा 0 किंवा 5 येत असेल तर त्या संख्येला आपण 5 ने डेफिनेटली डिवाइड करू शकतो किंवा डिव्हिजिबल करू शकतो। बघा काय पाहिजे आपल्याला युनिट व्हॅल्यू, लास्टची व्हॅल्यू काय 0 और 5, 0 किंवा 5 येत असेल तर बरोबर आहे। समजा आपण घेतला 50 घेतला, बघा लास्टला 0 आला, याला आपण 5 ने डिवाइड करू शकतो ना, 5 10 द 50। समजा अजून एक एक्झाम्पल घेतला, बघा 1005 घेतला आपण, तर लास्टला कुठला नंबर आलाय 5 आलाय, तर याचा अर्थ असा होतो का आपण याला 5 ने डिव्हिजिबल हवे, लास्टला फक्त 0 किंवा 5 पाहिजे। समजते? त्यानंतर बघा डिव्हिजिबल बाय 10 याचा अर्थ असा होतो का ज्या नंबरच्या लास्टला युनिट व्हॅल्यू मध्ये जर 0 येत असेल ना, फक्त 0, त्या नंबरला आपण डेफिनेटली 10 ने डिवाइड करू शकतो। काय करू शकतो 10 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 10 ने त्याला आपण डिवाइड करू शकतो। समजा एक नंबर उचलला 500 घेतला, लास्टला कुठला नंबर आहे 0, 10 ने याला डिवाइड करतो आपण। काय डाउट्स? हे बेसिक समजले का? हे आपलं अगोदर होऊन गेलेलं आहे। ओके, एनी डाउट्स? आता पुढे बघा मेन आता बघायचे आपल्याला का डिव्हिजिबल बाय 3। लक्षात घ्या एडिशन ऑफ गिवन ऑल नंबर्स, जे नंबर दिले असेल ना तुम्हाला एखादा, सगळ्यांची ऍडिशन करा, ऍडिशन केल्यानंतर जे तुमचा आन्सर येईल ते आन्सर तुमच्या 3 च्या टेबल मध्ये येतं का ते चेक करा। कसं? बघा समजा आपण घेतला अशा प्रकारे एक संख्या आपण घेतलेली, बघा 3693 घेतले आणि याला 3 ने आपण डिवायडेशन आहे का नाही चेक करायचे। कसं करणार? बघा 3 + 6 9, 9 + 9 18 आणि 18 + 3 21, बरोबर आहे 21। याची ऍडिशन किती आली 21, 3 च्या टेबल मध्ये 21 येते का? येते ना, 3 7 21, म्हणजे याचा अर्थ असा झाला का एवढ्या 4 डिजिट मधला नंबर आहे, पण त्याला एका सेकंदामध्ये आपण ओळखू शकतो का 3 ने त्याला भाग जातो का नाही, त्याला डिव्हिजिबल आहे का नाही। समजते? हेच आता पुढे देणार। हे समजलंय का बेसिक? ओके, व्हेरी गुड। आता पुढचं बघूया आपण। काय बघा चार्ट दिलाय, इकडे नंबर दिलाय, सम ऑफ डिजिट इज द सम डिव्हिजिबल बाय 3 इज द नंबर गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 3। ओके, बघा समजून घ्या आता काय
पहिला नंबर दिलाय 63. काय दिलाय 63. हा पहिला क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे. बाकीचा चार्ट आता आपण पूर्ण करणार आहे. बघा सम ऑफ द नंबर म्हणजे काय, दोघांची नंबर. 63 दिला ना, मग 6 + 3 = 9. ओके बघा 3 च्या टेबल मध्ये 9 येतो का? येतो ना. म्हणजे काय सांगितलं, इज द सम डिव्हिजिबल बाय द 3. म्हणजे या समला, आलेल्या समला, आलेल्या ऍडिशनला 3 ने डिवाइड होतो ना. 3 3 9. आणि लास्टला सांगितलं इज द गिवन नंबर डिव्हिजिबल बाय द 3. ऑफकोर्स जर तुम्ही त्या ऍडिशनला 3 ने डिवाइड होत असेल तर त्या पूर्ण नंबरला तुम्ही डिवाइड करू शकतात. राईट. पुढे बघा 872. काय करायचं आपल्याला, 8 + 7 + 2. ओके ऍडिशन करा. 8 + 7 15, 15 + 2 17. बरोबर आहे, किती 17. मग आता 3 च्या टेबल मध्ये 17 येतात का? नाही. मग त्या ऍडिशनला आपण डिवाइड करू शकतो का? नाही. आणि मग त्या नंबरला पण आपण डिवाइड करू शकत नाही. ओके पुढे बघा 91 दिलेला आहे. काय दिलं, 91 दिलाय. मग 9 + 1 घेणार आपण. 9 + 1 10. 3 च्या टेबल मध्ये 10 आहे का? म्हणजे आपण याला डिवाइड करू शकतो का? नाही. अंडरस्टँड? व्हेरी गुड. नेक्स्ट दिले बघा 552. काय करा, ऍडिशन करा. 5 + 5 + 2 = 5 + 5 10, 10 + 2 3 च्या टेबल मध्ये 12 आहे का? म्हणजे या नंबरला आपण डिवाइड करू शकतो. आणि जर या नंबरला डिवाइड करू शकतो त्याचा अर्थ होतो का आपण त्या पूर्ण नंबरला डिवाइड करू शकतो. अंडरस्टँड? पुढचं बघा काय दिले, 9336. ऍडिशन करा. 9 + 3 + 3 + 6 = बघा हे 6 + 3 9, 9 + 9 18, 18 + 3 21. किती आला? 21 आला. तिकडे आपण एक्झाम्पल घेतलं होतं. बरोबर ना. मग काय करा आता, मग 3 च्या टेबल मध्ये 21 आहेत ना. म्हणजे आपण याला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. राईट. पुढचं बघा 4527. ऍडिशन करा एक एक नंबरची. 4 + 5 + 2 + 7 = 4 + 5 9, 9 + 2 11, 11 + 7 18. 3 च्या टेबल मध्ये 18 आहेत का? 3 6 18. म्हणजे याला आपण डिवाइड करू शकतो. आणि या पूर्ण नंबरला 4527 ला पण आपण डिवाइड करू शकतो. एनी डाउट्स? सगळ्यांना समजले? पक्का? ओके मेक अ झेरॉक्स. ओके चला आता पुढचा चार्ट आहे तो सॉल्व्ह करून घेऊया. आता बघा याच्यामध्ये डिव्हिजिबल बाय 9, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर द 9 ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून घेऊया. आता बघा चला लक्ष द्या. बघा काय अगोदर समजून घ्या. आपण 3 ची जी डिव्हिजिबल टेस्ट बघितली आपण का अशा प्रकारे त्याला डिवायडेशन आपण करू शकतो. तर आता आपल्याला बघायचे का 9 ची काय, 9 ची पण सेम आहे का. एखादा जर नंबर तुम्ही घेतला असेल, किती पण डिजिट मध्ये असू द्या, त्या सगळ्यांची ऍडिशन करायची आणि ऍडिशन केल्यानंतर तो 9 च्या टेबल मध्ये येतो का नाही हे आपल्याला बघून घ्यायचंय. ओके त्याला लक्ष द्या. फर्स्ट बेंच लक्ष द्या, बंद करा ते. बघा काय, सपोज एक नंबर घेतला आपण. बघा 2972 जर हा आपण एक नंबर घेतलाय, याला आपण डिव्हिजिबल आहे का नाही आपल्याला चेक करायचंय. ओके डिव्हिजिबल आहे का नाही आपल्याला चेक करायचे. कसं करणार, या सगळ्यांची ऍडिशन करा. 2 + 9 + 7 + 2 किती येणार आन्सर सांगा. 9 + 2 11, 11 + 7 17 किती येणार. 11 + 7 18 आणि 18 + 2 20 किती आला 20 आला. आता 9 च्या टेबल मध्ये 20 आहे का, आहे का नाही. समजा अजून एक याला 7 जॉईन केला आपण, झाला 29,000 प्लस 7 केला आणि आता प्लस 7 केला 27 झाला. मग मला सांगा 9 च्या टेबल मध्ये 27 आहेत का. 9 3 27. मग याचा अर्थ असा झाला का दिलेल्या नंबरला आपण 9 ने डिवाइड करू शकतो. समजते, 9 ने त्याला डिवाइड करू शकतो. राईट. पुढे बघा आता दिलेला चार्ट एक कम्प्लीट करून घेऊया. बघा आपण 1980 दिलेला आहे. सम ऑफ द डिजिट इन नंबर, प्रत्येक डिजिटची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. बघा म्हणजेच काय येणार 1 + 9 + 8 + 0 = बघा 9 + 1 10, 10 + 8 18 + 0
18 आला का 18? पण याचा अर्थ असा झाला का आपण या नंबरला 9च्या टेबलमध्ये 18 येतो का? येतो का? मग याला आपण डिव्हिजिबल आहेत का नाही? यस. 9 to the 18. समजते? तर इकडे बस बाळा, इकडे बस तू, इकडे बस पटकन फास्ट. ओके, नेक्स्ट बघा आता 2999. काय करा, सगळ्यांची ऍडिशन करा. बघा 2 + 9 + 9 + 9 इज इक्वल टू 9 3 दा 27. 27 + 2 29 आला. मग आता 29 हा 9च्या टेबलमध्ये आहे का? मग याचा अर्थ आपण याला डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. समजते? 3 ची जे आपण डिव्हिजिबल टेस्ट बघितली सेम ती याच्यामध्येच असणार आहे. ओके, पुढचं बघूया आता. बघा 5 + 0 + 0 + 4 बरोबर आहे. प्रत्येक डिजिटचे आता आपण काय करणार? ऍडिशन करणार. 5 + 0 5, 5 + 0 5 आणि 5 + 4 9. किती? 9. 9 1 दा 9. म्हणजे याचा अर्थ असा होतो का या नंबरला आपण 9 ने डिवाइड करू शकतो. अंडरस्टँड? पुढचा टॉपिक बघू आपण. म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून अजून एक बघायचे. बघा 13,389. काय करा? प्रत्येकाचे ऍडिशन करा. 1 + 3 + 3 + 8 + 9 इज इक्वल टू किती ऍडिशन येणार बघा? 3 3 6, 6 + 7 8 आणि 7 15 आणि 15 + 9 24. सांगा 9च्या टेबलमध्ये आहे का? आहे का? म्हणजे याचा अर्थ असा झाला का आपण याला डिवाइड करू शकतो का? नाही. करू शकतो का याला पण डिवाइड? नाही. ओके, पुढे बघा 7578. काय करा? यांना ऍडिशन करून घ्या. 7 + 5 + 7 + 8 किती ऍडिशन येईल बघा? सांगा. 5 7 12, 12 + 7 19, 19 + 8 आहे का टेबल मध्ये? 9 3 दा 27. म्हणजे आपण याला काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. राईट. पुढे बघा आता दिलेला नंबर बघा 69,993. प्रत्येकाला प्लस करून घ्या. 6 + 9 + 9 + 9 + 3 बघा 9 3 दा 27 आणि वापस 6 + 9 म्हणजे 9 4 दा 36. 9च्या टेबलवर 36 आहे का? आहे ना. म्हणजे आपण काय करू शकतो? या नंबर्सला आपण डिवाइड करू शकतो. अंडरस्टँड? सगळ्यांना समजलंय का? एनी डाऊट्स? ओके, एकदा नोट करून घ्या फास्ट. चला पुढचं आता बघूया. आपल्याला काय बघायचे का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर द 4. बघा म्हणजे एखाद्या संख्येला आपण 4 या नंबरने डिवाइड करू शकतो का नाही हे आपल्याला चेक करायचे. कसं चेक करणार? बघा आता काय का सगळ्यात सोपा नियम लक्षात ठेवा का दिलेल्या नंबरमध्ये टेन्स ची व्हॅल्यू किंवा युनिट व्हॅल्यू, टेन्स किंवा युनिट म्हणजे काय आपण एखादी लास्टची व्हॅल्यू घेतो. आपण काय घेतो? लास्ट व्हॅल्यू घेतो का लास्टचे 2 अंक शेवटचे या अंकांना 4 ने जर डिवाइड होत असेल, 4 ने जर डिवाइड होत असेल तर समजून जा का आपण काय करू शकतो? त्या पूर्ण संख्येला 4 या नंबरने त्याला डिवाइड करू शकतो. म्हणजेच काय? डिव्हिजिबल बाय 4. ओके, लक्ष द्या. समजा आपण एक नंबर घेतला बघा 1224 हा नंबर आपण घेतला. याच्या लास्टला कुठला नंबर येतो बघा? 4 आणि इकडं 24. बरोबर आहे. हे 2 डिजिट आपण घेतले, टेन्स घेतला आपण 24. मग आता मला सांगा 4च्या टेबलमध्ये 24 आहे का? आहे ना. 4 6 दा 24 म्हणजे या पूर्ण नंबरला आपण काय करू शकतो? 4 ने डिवाइड करू शकतो. समजते? ये बाकी का छोड़ दो आगे का, बाकीचं सोडून द्या. ओके, पुढे बघा काय आता याच्यामध्ये समजा अजून एक नंबर घेतला मी 5912 नंबर घेतला. 5912 घेतला. लास्टला नंबर कुठला आला? 12 आला. 4च्या टेबलमध्ये 12 आहे का? 4 3 दा 12. मग याचा अर्थ असा झाला की या पूर्ण नंबरला आपण काय करू शकतो? 4 ने डिवाइड करू शकतो. अंडरस्टँड? समजलंय? ओके, पटकन चार्ट सोडून घ्यायचा आपल्याला. बघा लक्ष द्या आता काय एक एक नंबर दिलेला बघा. 4 दिलाय. डिवाइड द नंबर बाय द 4. नंबर फॉर्म बाय डिजिट इन द टर्म युनिट आणि टेन्स वगैरे असेल आणि इट इज अ डिवाइड बाय द नंबर 4 असं दिलेले. मग आता काय करा बघा
पहिला सॉल्व्ह करून दिले बघा, काय दिलं 992, याचा लास्टचे 2 अंक इथं घेतले आणि ह्या 2 अंकाला 4 ने डिवाइड करू शकतो का? करू शकतो, म्हणून इथे टिक केले आणि याचा अर्थ झाला का त्या पूर्ण नंबरला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. आता पुढचं समजून घ्या बघा, काय दिले 7314, लास्टचा नंबर काय किती आले यांचे टेन्स व्हॅल्यू 14, आला का 14? आला 14 बघा. आता या 14 ला आपण 4 ने डिवाइड करू शकतो का? 4 च्या टेबल मध्ये आहे का? 9 आहे, म्हणजे याचा अर्थ झाला का आपण त्याला डिवाइड करू शकत नाही आणि या नंबरला पण 4 ने डिवाइड करू शकत नाही. समजते? नाव पुढे पुढचा बघा दिलाय 6448 दिलाय, लास्टचा डिजिट दोन्ही घ्या 48, याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो का? बरोबर आहे, 4 1 द 4, 4 2 द 8, म्हणजे 12 ने याला डिवाइड करू शकतो, म्हणजे इकडे टिक करा आणि त्याच नंबरला पूर्ण आपण डिवाइड करू शकतो. राईट, सेम बघा 8116, लास्टचे नंबर घ्या 16. ओके, 4 च्या टेबल मध्ये 16 आहे का? 4 4 द 16, म्हणजे याला 4 ने डिवाइड करू शकतो आणि या पूर्ण नंबरला पण आपण 4 ने डिवाइड करू शकतोय. राईट, पुढे बघा 7773 दिलाय, लास्टचे 2 डिजिट घ्या 73. ओके, 73 ला आपण डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत, म्हणजे याचा अर्थ झाला का 4 ने त्याला डिवाइड करू शकत नाही आणि या नंबरला पण आपण 4 ने डिवाइड करू शकत नाही. अंडरस्टँड? ओके, पुढे बघा लास्टला दिले का 3024, लास्टचे 2 नंबर घ्या डिजिट टेन्स 24, हाय का 4 च्या टेबल मध्ये? 4 6 द 24, म्हणजे 4 ने डिवाइड करू शकतो आणि या पूर्ण नंबरला पण आपण 4 ने डिवाइड करू शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितले आणि याचा उपयोग करून तुम्ही प्रॅक्टिस सेट आरामात सॉल्व्ह करू शकता. सगळ्यांना समजलंय? चला, ऑनलाईनच्या मित्रांना समजलं असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून द्या आणि पटापट कमेंट करा का व्हिडिओ कुठून बघताय आणि व्हिडिओ कसा वाटला ते. ओके, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.